त्या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहे। कारण अभिजित दिपके आता ह्या पदवीधरांना सोडून आता काय करतायत, प्राथमिक शिक्षणावरती ते आता चर्चा करतायत। प्राथमिक शिक्षणाला त्यांनी टार्गेट केलेलं आहे। मित्रांनो, समर्थन कोणाचं करायचं ह्यासाठी एक तुमच्या समोर जिवंत उदाहरण आहे, ते म्हणजे आंदोलन, युवकांचं आंदोलन आणि झेंजीचं आंदोलन। आता कुठल्या आंदोलनाला तुम्ही समर्थन कराल हे तुमच्या सद्विवेक बुद्धीने तुम्ही ठरवू शकता, निर्णय घेऊ शकता। हेच ते वास्तव आहे। वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा। नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम। वास्तवावरती बोलू का त्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किर्लोस्कर। मित्रांनो, खरं तर मी JPC बद्दल बोलणार होतो, JPC वरती चर्चा करणार होतो। कारण जॉईंट पार्लमेंटरी कमिटी म्हणजे हा त्याचा फुल फॉर्म आहे। त्याच्याकडे FCRA ते बिल आहे ते पाठवण्यात आलं। त्याच्या मागे अमित शहांची काय रणनीती आहे, काय कारण आहे, काय उद्देश आणि उद्दिष्ट आहे ते आपल्याला समजून घ्यायचं होतं। पण त्यापेक्षा महत्त्वाचा विषय मी आज हातात घेतला आहे, त्या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहे। कारण अभिजित दिपके आता ह्या पदवीधरांना सोडून आता काय करतायत, प्राथमिक शिक्षणावरती ते आता चर्चा करतायत। प्राथमिक शिक्षणाला त्यांनी टार्गेट केलेलं आहे आणि ते करत असताना त्यांनी काय प्रश्न उपस्थित केला, गेली 70 वर्ष या शैक्षणिक क्षेत्राची माती झालेली आहे। प्राथमिक शाळा आणि ते सुद्धा सरकारी प्राथमिक शाळा। मित्रांनो, ह्याच्या मागे काय कारण आहे, ह्याच्या मागे काय षडयंत्र आहे हेच आज आपल्याला समजून घ्यायचं आहे। आणि ते समर्थन करणारे जे आहेत त्यांचे समर्थक म्हणजे काँग्रेसचे समर्थक, त्यांना मी चाटुकार नाही म्हणणार, त्यांना मी चमचेही नाही म्हणणार, त्यांना संतरंजी हंतरणारे सुद्धा नाही म्हणणार। लक्षात आलं का? त्यांना गुलामही नाही म्हणणार। कारण का? समर्थन कोणाचं करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, वैयक्तिक प्रश्न आहे। त्यामुळे त्यांना मी ह्या संज्ञा देणार नाही। ते समर्थक आहेत। आता त्यांचा हा उद्धार बरेच जण करत आहेत, पण त्या उद्धारातून ते अजूनही सुधारलेले नाही आहेत। हे समर्थक काँग्रेसचे समर्थक असो किंवा काँग्रेससोबत असलेल्या घटक दलांचे समर्थक असो, म्हणजे विरोधी पक्ष। आता नुकतंच एक जंतर मंतरवरती आंदोलन पार पडलं आणि त्या जंतर मंतरवरच्या आंदोलनामध्ये एक विद्रूप स्वरूप तुम्हाला पाहायला मिळालं। त्यांनी कोणाला टार्गेट केलेलं आहे तर युवांना, आणि युवांचं नामकरण काय केलं त्यांनी, झेंजी। मित्रांनो, ह्या देशात संस्कार आणि संस्कृती आहे आणि ह्या संस्कार आणि संस्कृतीमध्ये तो युवा आहे, ना की झेंजी। झेंजी याची उत्पत्ती, याचा जन्म विदेशात झाला।